नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या 18व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. तर शेतकरी मित्रांनो, 2000 रुपये मिळवण्यासाठी करावं लागणार महत्त्वाचं हे काम, अन्यथा तुम्हाला या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या द्वारे शेतकऱ्यांना एका आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आत्तापर्यंत 17 हप्त्यामध्ये 34,000 रुपये देण्यात आले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेच्या 18व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढील हप्ता ऑक्टोबर 2024मध्ये मिळण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांना 2 गोष्टी कराव्या लागतील. तर मित्रांनो, त्या गोष्टी कोणत्या आहेत जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, या गोष्टीही फार महत्त्वाच्या आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या पुढील हप्त्याद्वारे 2000 रुपयांची रक्कम नियमितपणे मिळवायची असेल, शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि जमीन पडताळणी करावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असेल त्याच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना काय करावं लागेल? तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळवता येतो त्यांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलेली आहे. यासह शेतकऱ्यांच्या नावावर जमीन देखील असणं आवश्यक आहे. जे शेतकरी या दोन्ही प्रक्रिया पूर्ण करतील त्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा 18वा हप्त्याचे 2000 रुपये मिळतील. तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवरील भेट देऊन या. तर मित्रांनो, केवायसी करावी लागेलच. यासाठी तुम्हाला प्रथम पीएम किसानच्या या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर फार्मर कॉर्नरवर ई-केवायसी पर्याय निवडावी लागेल. तेथे तुमचा 12वा अंक आधार कार्ड नोंदवा. त्यानंतर सर्च तेथे तुमचा मोबाईल नंबर नोंदवा. यानंतर तुम्हाला OTP मिळेल. तर मित्रांनो, तो OTP क्रमांक नोंदवल्यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. या संदर्भातील मेसेज मोबाईलवर प्राप्त होईल. पीएम किसान सन्मान योजना 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आली होती. आत्तापर्यंत केंद्र सरकारने 17 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत. आता शेतकरी 18व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, पीएम किसानचा पटकन लाभ घ्या. दरम्यान केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना देखील सुरू केली आहे. पीएम किसान प्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत नमो शेतकरी महासन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपयाचे 8 हप्त्याचे 8000 रुपये पाठवले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.